येस. गुड आफ्टरनून ऑल. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला. तो आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे टॉपिक वाईज कन्सेप्ट आपण क्लिअर करत आहोत. नाउन प्रोनाउनचं ऑलरेडी झालेलं आहे. आज आपण वर्ब हा टॉपिक पाहणार आहोत. आज आपण कोणता? तर वर्ब हा टॉपिक इथे पाहणार आहोत. ठीक आहे. तो वर्ब या टॉपिकवर सगळ्यात जास्त विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत टीईटीसाठी ते आज आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे. पार्ट 1 चालू आहे. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न नेहमी रिपीट होणारे प्रश्न आहे. तर अगदी व्यवस्थितपणे आपण इथे पाहूयात. ठीक आहे. बघा ते पाहण्याआधी आपण आधी टीईटीची पेड बॅच आहे त्या पेड बॅच बद्दल इथे पाहणार आहोत. हे टीईटीची जी पेड बॅच आहे की डेली त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम घेण्यात येईल आणि यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लास असणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स तुम्हाला PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केले जाणार. 50 पेक्षा जास्त मॉक टेस्ट प्रोव्हाइड केलं जाणार. पर पेपर बघायला गेलं तर याची फी 2000 आहे आणि पूर्ण पॅक घ्यायला गेलं तर याची फी 3000 आहे. ठीक आहे. तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेत. हे दोन्ही कॉन्टॅक्ट नंबरपैकी कोणत्या एका नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्ही बॅचमध्ये एनरोल करू शकता. ओके. अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन डाउनलोड ग्लोबल ऑनलाईन ॲप. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. चला आता वळूयात आपण पुढे. चला आपण आता प्रश्नाकडे वळूयात. आता पहिलं काय दिलं? आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. तुम्हाला काय सांगायचं आहे? अगदी इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे तो ओळखायचा आहे. ठीक आहे. बघा ए काय दिलेला आहे? ही लिव्ह टू मी. बी दिलेला आहे इफ यू आर टायर्ड गो अँड ले डाऊन. सी दिले आहे द सिक पर्सन ले ऑन द बेड आणि डी दिलेले द इंजर्ड पर्सन ऑन दिस रग. ठीक आहे. तर असे 4 सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहेत. हे 4 पैकी कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे, इनकरेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे कोणतं येणार. चला अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला बघून उत्तर इथे द्यायचं. ओके. बघा आता या सेंटेन्स मध्ये तुम्ही पाहिलं तर ही लाईड टू मी काय दिलेलं आहे? ही लाईड टू मी. पहिली तर गोष्ट बघा लाईचे किती अर्थ असतात. बघा लाईचा पहिला अर्थ असा आहे की एक आराम करणे. आपण बोलतो ना शी इज लाईंग ऑन बेड. बेडवर अंग टाकलेले आराम करते. दुसरा त्याचा अर्थ आहे की लाय म्हणजे खोटे बोलणे. LIE. ठीक आहे. ठीक आहे. नंतर ठीक आहे हा झाला लाय. नंतर ले. ठीक आहे. लेचा अर्थ काय आहे? एक खाली ठेवणे, झुकणे, एक वाकणे आपण बोलू शकतो. ठीक आहे. वाकणे बोलू शकतो. ठीक आहे. या एक ले म्हणजे पक्ष्यांची अंडी देण्याची क्रिया सुद्धा त्याला ले असं म्हटलं जातं. आता यामध्ये तुम्ही ते बघून येते का दिलंय? ही लाईड टू मी. ही लाईड टू मी. येणार का? इनकरेक्ट. बरोबर आहे हा सेंटेन्स. पुढे काय दिले? इफ यू आर टाईड गो अँड ले डाऊन. जर तू थकली असेल तुला काय करायचंय? ले डाऊन करायचं आहे का? चला बोला. बघा पहिल्याचा अर्थ काय? तो मला खोटं बोलला. पहिल्याचा अर्थ काय? तर तो मला खोटं बोलला. तर तो वाक्य बरोबर आहे. पण आपल्याला कुठलाच शोधायला सांगितले चुकीचं वाक्य. त्यामुळे पहिला येणार नाही. दुसरं काय दिले? ले. लेच्या ऐवजी इथं काय यायला पाहिजे होतं? इफ यू टायर्ड अँड गो अँड ले डाऊन. ते काय? लाय डाऊन. ठीक आहे. जर तू थकलेली असेल तर तुला जाऊन काय करायचंय? आराम करायचा आहे. तर आराम करणे यासाठी लाय हा शब्द वापरला जातो. LI. हे तिथे यायला पाहिजे होतं. म्हणजे बी वाला सेंटेन्स चुकीचा आहे. तर बी वाला इथे दिलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर ओनली ए येणार नाही. बी वाला इथे दिलेला आहे. इथे CND आहे तो येणार नाही. इथे CND येणार नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट वर येत आहे. आता पुढे काय दिलंय? आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. आता या ऑप्शन मधून तुम्हाला सांगायचंय कोणतं सेंटेन्स इनकरेक्ट आहे ते. कोणतं वाक्य इनकरेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ए काय दिलेलं आहे? वर्किंग इन द फील्ड अ स्नेक बीट हिम. बी दिलेलं आहे वर्किंग इन द फील्ड वॉज बिटन बाय अ स्नेक. सी दिलेलं आहे वाईल ही वॉज वर्किंग इन द फील्ड अ स्नेक बीट हिम. बिंग वर्क इन द फील्ड अ स्नेक बीट हिम. आता याच्यामध्ये कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे? योग्य सेंटेन्स सांगायचं.
कोणतं सेंटेन्स करेक्ट? अगदी व्यवस्थितपणे प्रश्न बघून मला उत्तर द्यायचं. चला काही नाही. अगदी व्यवस्थितपणे प्रश्न वाचून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. करेक्ट सेंटेन्स सांगायचे. बघ आता या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं, या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्हाला करेक्ट सेंटेन्स, योग्य सेंटेन्स कोणता आहे तो सांगायचा. वर्किंग इन द फील्ड स्नेक बीट हिम दिलेला आहे. आता या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे काय दिलेलं आहे? याचा प्रश्न काय आहे? पार्टिसिपल्सने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्टचा वापर करणे आवश्यक असते. तर डायरेक्ट वर्किंगचा वापर केलेला आहे. इथे त्यांनी सब्जेक्टचा वापर केलेला आहे का? सब्जेक्टचा वापर त्यांनी इथे केलेला नाहीये. सब्जेक्टचा वापर केलाय का? नाही. वर्किंग इन द फील्ड स्नेक बीटिंग. ठीक आहे. बघा पार्टिसिपल म्हणजे नॉन फायनाइट वर्ब आहे ना, म्हणजे या प्रश्नाची सुरुवात कशाने झालेली आहे? पार्टिसिपलने झालेली आहे, वर्किंगने. तो पार्टिसिपलने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्टचा वापर करणं गरजेचं असतं. ठीक आहे. नाहीतर मग ते म्हणजे बोलतात ना, अर्थहीन बोललं जातं त्या वाक्याला. तर येणार का ते? आता या वाक्यात सब्जेक्ट नसल्यामुळे हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. पहिला काय चुकीचं आहे? कारण की सब्जेक्ट नाहीये, चुकीचं आहे. आपल्याला करेक्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे. तो करेक्ट तर ओन्ली ए येणार का आपला? तर करेक्ट ओन्ली ए येणार का? नाही, तो चुकलेला आहे आपला. पुढे बघा, वर्किंग इन द फील्ड ही वॉज बिटन बाय अ स्नेक. तर या वाक्यात सब्जेक्ट हा ही आहे. वर्किंग इन द फील्ड ही वॉज. बघा असं बघा, ज्यावेळेस वर्किंग पार्टिसिपलने एखाद्या वाक्याची सुरुवात झाली असेल त्यावेळेस त्या वाक्यामध्ये सब्जेक्टचा वापर केला जातो, जसं हीचा केले, जसं या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये केलं नव्हतं. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी, सी ओनली, डी ओनली नाही. इथे ऑप्शन नंबर बी अँड सी, ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आलेला आहे. हे तुम्हाला करेक्ट योग्य वाक्य सांगायचं. बघा ज्यावेळेस ऑप्शनमध्ये नन ऑफ दिस नॉट हा ऑप्शन नसेल त्यावेळेस यू कॅन गो बाय द ऑप्शन्स. ठीक आहे. ठीक आहे दिलेलं आहे. वाईल ही वॉज वर्किंग इन द फील्ड स्नेक बीट हिम. आता या वाक्यात सब्जेक्ट हा ही असून हे वाक्य बरोबर आहे. डी मध्ये काय दिले? बीइंग वर्क इन द फील्ड अ स्नेक बीट हिम. या वाक्यात सब्जेक्ट नसल्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे या वाक्यात एक बोलतो ना, शेतात नेमकं काम कोण करत होता हे स्पष्ट होत. आता ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणतं सेंटेन्स आहे? पहिलं दिलंय आय इंटेंड टू सीट इन द गार्डन अँड राईट लेटर्स. सेकंड दिलंय आय इंटेंड टू सीट इन द गार्डन अँड टू राईट लेटर्स. थर्ड वन दिलंय आय इंटेंड टू सीट इन द गार्डन अँड रोट लेटर्स. डी दिलंय आय इंटेंड टू सीट इन द गार्डन अँड हॅव रिटन लेटर्स. अगदी योग्य वाक्य कोण? चला अगदी करेक्ट उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय येणार ते? चला बोलते व्हायचे पटापट. चला काय येणार? चला काय येणार?
बघा, या सेंटेन्स तुम्हाला काय सांगायचं, ग्रॅमॅटिकली करेक्ट, अगदी योग्य उत्तर कोणतं आहे. ठीक आहे. आता इथे काय दिले, आय इंटेंड टू सीट. ठीक आहे. तो काय आहे ना, त्याला काय आहे ना, बघा, आय इंटेंड टू सीट. ठीक आहे. पहिली तर गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, टू सोबत क्रियापदाचं पहिलं रूप येतं. ठीक आहे. इथे टू सीट आहे, इथे टू सीट आहे, इथे टू सीट आहे, इथे टू सीट आहे. आय इंटेंड टू सीट इन द गार्डन अँड राईट लेटर्स. ठीक आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. आय इंटेंड टू सीट इन द गार्डन अँड टू राईट. बघा, अँड टू राईट. ठीक आहे. अँड टू राईट इथे दिले. जर एका वाक्यात दोन इन्फिनिटिव्ह हे अँडने जोडले असतील तर अँडने नंतर आहे ना इन्फिनिटिव्हच्या आधी टूचा वापर करत नाही. कारण की अँडचा वापर केलाय ना, पुन्हा याच टूचा वापर केला जात नाही. ठीक आहे. इथे रोट यूज केलेला आहे. ठीक आहे. टू सीट प्रेझेंट आहे तिसऱ्यामध्ये आणि इथं मध्येच पास्ट फॉर्म यूज झालेला आहे. मध्येच पास्ट फॉर्म त्यांनी यूज केलेला आहे रोट, जे की येणार नाही. आय इंटेंड सीट इन द गार्डन अँड हॅड रिटर्न, इथे हॅड रिटर्न वापर केलेला आहे, जे की चुकीचं आहे. काळामध्ये बदल केलेला आहे, जे की चुकीचं. ऑप्शन नंबर 8 यांनी दिलेले 1 त्यांचं करेक्ट आहे. पुढे काय दिलेलं आहे, ते डॅश द मर्चंट फॉर हिज पर्स, सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. अगदी मिनिंगफुली सांगायचे काय आहे ना, ते डॅश द मर्चंट फॉर हिज पर्स, सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. ऑर्डर्ड अँड सेल. चला, कसं वापर करणार. बघा, आता या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर दे डॅश. ठीक आहे. आता किलचा अर्थ काय आहे बघा, किल मर्डर हँग्स नाही. किलचा अर्थ काय आहे, किलचा अर्थ की एखाद्याला ठार मारणे. काय आहे त्याचा अर्थ, की एखाद्याला ठार मारणे. एखाद्याला काय, ठार मारणे. त्याचा ठार मारणे त्याचा काहीतरी हेतू आणि उद्देश नसेल तर. ठीक आहे. ठार मारणे, पण त्याला मारण्याचा, त्याचा त्या माणसाला मारण्याचा त्याचा काहीच हेतू या उद्देश नसेल तर, हेतू या उद्देश नसेल तर. ठीक आहे. मर्डर म्हणजेच काय, एखाद्याला ठार करणे. मर्डरचा अर्थ सुद्धा तेच आहे, एखाद्याला ठार करणे. बट त्याच्यामध्ये फरक आहे. एखाद्याला ठार करणे त्याच्यामध्ये फरक असा आहे की तो हेतू किंवा उद्देश असेल तर, ते त्याला मारण्यामागे त्याचा काहीतरी हेतू किंवा हेतू किंवा उद्देश असेल तर. म्हणजे किलचा अर्थ आहे एखाद्याला ठार मारणे, पण त्याचा मारायचा हेतू नाहीये, पण तो मरून जातो, ठार करतो. मर्डर म्हणजे त्याचा काहीतरी, त्याला मारण्यामागे त्याचा काहीतरी हेतू आणि उद्देश असेल. ठीक आहे. हँग म्हणजेच काय, एखाद्याला लटकवणे फाशीला. हँग म्हणजेच काय, म्हणजे फाशी देणे. स्लेन, स्लेन म्हणजेच काय, स्लेन हा मेनच म्हणजे चुकीचा शब्द आहे. स्लेन हा शब्द चुकीचा आहे, शब्द चुकीचा आहे. सो दे डॅश द मर्चंट फॉर हिज पर्स. आता टेक द करेक्ट वर्ड. आता त्याने त्याला मारलेलं आहे कशासाठी, तर पर्स साठी मारलेलं आहे. कशासाठी, पर्स साठी मारलेलं आहे. म्हणजे त्याला मारण्यामागचा त्याचा हेतू होता की त्याची पर्स. त्याला मारण्यामागे त्याचा हेतू काय होता, तर त्याची पर्स. ठीक आहे. तो काय येणार इथे, मर्डर. ऑप्शन नंबर 2, मर्डर. ठीक आहे. काय ना, मर्डर.
कारण की त्याला ठार करण्यामागे त्याचा हेतू काय होता, त्याची पर्स म्हणजे उद्देश काहीतरी हेतू असेल तर मर्डर हा शब्द वापरतात. ठीक आहे. सेकंड वन करेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज आर करेक्ट? कोणतं सेंटेन्स हा करेक्ट आहे? गोइंग अप द हिल अँड ओल्ड टेम्पल वॉज सीन. Entering the room, I found the light quite dazzling. Standing at the gate, a scorpion stung. कोणतं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याला अगदी करेक्ट वन सांगायचं आहे. आता काय आहे ना, त्याला काय नाही तिथे व्यवस्थितपणे प्रश्न वाचून उत्तर द्यायचं आहे. बघा, आता या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, तुमचं करेक्ट पण काय येणार? ऑप्शन नंबर थर्ड वन, ओनली बी. ऑप्शन नंबर थर्ड वन तुमचं करेक्ट येणार. ओनली बी. कसं काय? तर बघा, इथे काय दिलं? एंटरिंग द रूम आय फाउंड. बघा, एंटरिंग पार्टिसिपलने सुरू झाले आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे, त्यामुळे बी वाला करेक्ट आहे. गोइंग अप द हिल अँड ओल्ड टेम्पल. इथे सब्जेक्टचा वापर केलेला आहे. इथे सब्जेक्टचा वापर केलेला आहे का? नाही केलेला. त्यामुळे ऑप्शन नंबर वन जो आहे तो येणार नाही. पुढे काय दिलं? स्टँडिंग ॲट द गेट. आता इथे सुद्धा स्टँडिंग पार्टिसिपलने सुरू झाले आयएनजी. इथं सब्जेक्ट दिलाय का? नाही दिला, त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. ओनली बी ऑप्शन नंबर करेक्ट. द वर्ब फॉर्म ऑफ द गिवन नाउन वर्ड फर्स्ट. फर्स्ट या वर्डचं तुम्हाला वर्ब फॉर्म सांगायचं. सॉरी, नाउन फॉर्म सांग. द वर्ब फॉर्म ऑफ द गिवन नाउन वर्ड. अच्छा, फ्रॉस्ट हा काय आहे? फ्रॉस्ट हा तुमचं नाउन आहे. फ्रॉस्ट हा तुमचं नाउन आहे. तो याचा तुम्हाला काय सांगायचंय? वर्ब फॉर्म काय येणार? डिफ्रॉस्ट, फ्रीज, फॉस्टर, डिफाय काय येणार? अगदी करेक्ट म्हणून तुम्हाला उत्तर द्यायचं. काय येणार या सेंटेन्स मध्ये? येस, फ्रीज. काय येणार? ऑप्शन नंबर टू, फ्रीज येणार. ठीक आहे, फ्रीज. बघा, फ्रॉस्ट हा नाऊन आहे. याचा अर्थ काय? एक गोठलेले दव आपण बोलू शकतो. ठीक आहे? याचा अर्थ काय? एक गोठलेले दव. काय त्याचा अर्थ? एक गोठलेले दव. ठीक आहे, एक गोठलेले दव. ठीक आहे. डिफ्रॉस्ट म्हणजेच काय? ते बर्फातून त्याचं पाण्यात रूपांतर करणे. आता आपण रूपांतर करतोय का? नाही. ठीक आहे. फॉस्टर, फॉस्टरचा अर्थ काय? फॉस्टरचा अर्थ काय आहे? एखाद्या गोष्टीला गती देणे किंवा चालना देणे. त्याचा इथं काय संबंध येत नाही. फिफायचं इथे मिनिंग काय आहे? फिफायचं सफल करणे, त्यामुळे ते येणार नाही. तो फ्रीज येणार. ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे. चला, आता इटिंग टोबॅको इज इंजिरियस टू हेल्थ. आता या सेंटेन्स मध्ये तुम्हाला नॉन फायनाईट क्लॉज सांगायचं आहे. ठीक आहे. इटिंग टोबॅकोला दिलेलं आहे अंडरलाईन. इटिंग टोबॅकोला अंडरलाईन आहे. ते व्यवस्थित सांगायचं. काय येणार इथे? चला, आता या सेंटेन्स मध्ये तुम्ही जे इथे पाहणार तिथे करेक्ट होऊन काय येणार? ऑप्शन नंबर थर्ड वन. हे काय? नॉन फायनाईट आयएनजी नाउन क्लॉज आहे. इटिंग दिलेलं आहे. ठीक आहे. नॉन फायनाईट आयएनजी नाउन क्लॉज आलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. इटिंग टोबॅको. ठीक आहे. ऑप्शन नंबर काय ते करेक्ट आलेले बघा. इटिंग नंतर टोबॅको हा नाऊन असला तरी नाऊन म्हणजे चिन्हांचं कार्य करत आहे.
ऍडजेक्टिव्हचा नाही. तो जेरंड हा नॉन फायनाईट वर्बचा एक भाग आहे, म्हणून याला नॉन फायनाईट आयएनजी नाउन क्लॉज असे म्हणतात. ओके. चला पुढे काय दिलं, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तुम्हाला अगदी करेक्ट योग्य वाक्य कोणतं आहे तो सांगायचं. ए दिलेलं आहे द ग्लास फील स्मूथ, बी दिले द प्लांट ग्रीव, सी दिले बँगलोर इज द वर्ड सी. चला अगदी करेक्ट उत्तर द्यायचे. काय आहे ना, अगदी करेक्ट वन तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. अगदी करेक्ट तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. चला एक प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचं आहे. येस, अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला प्रश्न बघून उत्तर द्यायचं आहे. करेक्ट सेंटेन्स तुम्हाला सांगायचे. काय सांगायचं तुम्हाला इथे? करेक्ट सेंटेन्स सांगायचे. काय? करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. आता द ग्लास फील स्मूथ, द प्लांट ग्रीव क्विकली, या बँगलोर इज वर्थ सी. आता या सेंटेन्स मध्ये तुम्ही बघितलं असेल यात फील्स हा काय आहे? फील्स हा लिंकिंग वर्ब आहे. पहिली तर गोष्ट, फील्स हा काय आहे? फील्स हा लिंकिंग वर्ब आहे. ठीक आहे. आणि लिंकिंग वर्ब नंतर नेहमी ऍडजेक्टिव्हचा वापर करतात. असलं ऍडजेक्टिव्हचा वापर करतात, ऍडवर्बचा वापर करत नाही. ओके. लिंकिंग वर्ब नंतर नेहमी त्यानंतर नेहमी ऍडजेक्टिव्हचा वापर करतात. हे नेहमी ऍडजेक्टिव्हचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवा. स्मूथ हा ऍडजेक्टिव्ह आहे का? द ग्लास इज स्मूथ. ठीक आहे. इथे स्मूथ पाहिजे होतं का? येस. तो ग्लास काय स्मूथ आहे. ग्लास हा नाऊन आहे. नाऊन बद्दल मॉडिफाय केले की तो नाऊन काय स्मूथ आहे. वाक्य बरोबर आहे तुमचं इथे. ठीक आहे. ए इथे आहे, ए इथे आहे. एन सी येणार नाही, सी येणार नाही. ठीक आहे. मग नक्की ते करेक्ट काय येणार ते तुम्हाला बघायचं. आता बी मध्ये तुम्हाला सांगायचं काय येणार. बघा, द प्लांट ग्रीव क्विकली. आता या सेंटेन्स मध्ये काय यूज झालेलं आहे त्याने? द प्लांट ग्रीव क्विकली. आता ग्रीव हा लिंकिंग वर्ब आहे. लिंकिंग वर्ब नंतर नेहमी ऍडजेक्टिव्हचा वापर करतात, ऍडवर्बचा वापर करत नाही. क्विकली हा काय? क्विकली हा हा काय आहे? क्विकली हा काय? ऍडवर्ब आहे. याच्याऐवजी क्विक या ऍडजेक्टिव्हचा वापर करायला पाहिजे होता. त्यामुळे बी वाला मला करेक्ट सेंटेन्स सांगितलेला आहे. काय? करेक्ट सेंटेन्स तुम्हाला सांगितलेला. ठीक आहे. बघा पहिला काय त्यांनी दिलेलं, फिल्स हा लिंकिंग वर्ब सांगितलेला. पहिला मध्ये त्यांनी काय सांगितले? फिल्स हा लिंकिंग वर्ब आहे. लिंकिंग वर्ब नंतर नेहमी ऍडजेक्टिव्हचा वापर करतात, ऍडवर्बचा वापर करत नाही. आता सी काय दिले? बँगलोर इज अ वर्थ सीइंग. आता सी वर्थ सीइंग हा पाहण्यालायक. वर्थ सीइंग म्हणजेच काय? अगदी पाहण्यालायक. वर्थ सीइंग म्हणजेच काय आपण बोलतो? अगदी पाहण्यालायक होतं हा ते.
अगदी पाहण्यालायक. ठीक आहे. तो आपण बघू शकतो इथे वर्थ सीइंग म्हणजे अगदी पाहण्यालायक. हे ॲडजेक्टिव्ह फ्रेज असून या फ्रेजच्या आधी नाऊनचा वापर करतात. नाऊनचा वापर केलेला आहे का? येस. बँगलोरचा वापर इथे केलेला आहे. ठीक आहे. करेक्ट कोणता आहे? ते नाऊनचा वापर केलाय का? ऑब्व्हियसली नाऊनचा वापर केला नाही. आता इथे बँगलोर खूप जणांना हा नाऊनचा वापर वाटेल. हा करेक्ट वापर त्यांनी कशा प्रकारे करायला पाहिजे होता? बँगलोर इज अ सिटी वर्थ सीइंग. म्हणजे या वर्थ सीइंगच्या आधी मी नाऊनचा वापर केलाय जे की आहे सिटी. जे त्यांनी इथे केलंय का नाही? करेक्ट काय ना ओनली ए. करेक्ट काय ना ओनली ए. ए आहे. बस फोर्थ करेक्ट ओनली ए. आपली टीईटीची पेड बॅच आहे पेपर 1 आणि पेपर 2 चा जो संपूर्ण अभ्यासक्रमाच्या बेस्ट वनवर आपली टीईटीची पेड बॅच आहे. या पेड बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लास मिळेल. तर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला बघा व्हिडिओ लेक्चर्स जे असतात ते तुम्हाला अगदी संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारित असलेले मिळतील. संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स तुम्हाला PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केले जाणार. तर संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे आहे ते मिळणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला असं वाटतं की मॅम सेल्फ स्टडीसाठी नोट्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार. 50पेक्षा जास्त मॉक टेस्ट 50पेक्षा जास्त मॉक टेस्ट मॉक टेस्ट देणं हे फार गरजेचं असतं. 50पेक्षा जास्त संपूर्ण अभ्यासक्रमावर MCQ प्रोव्हाइड केलं जाणार. पर पेपर याची फी 2,000 आहे. पूर्ण फी जर पॅक घ्यायला गेला याची फी 3,000 आहे. ठीक. तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट नंबर दिले. या दोन एका नंबरवर कॉल करू शकता. बॅचमध्ये एनरोल करू. फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन डाउनलोड ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन. हे जे 2 कॉन्टॅक्ट नंबर दिले ते कॉन्टॅक्ट नंबर फक्त व्हॉट्सॲपद्वारे बॅचमध्ये एनरोल करू. हिअरिंग द नॉक शी ओपन द डोअर. व्हॉट काइंड ऑफ सिंथेसायझर इज द अंडरलाईन वर्ड. आता या सेंटेन्समध्ये तुम्हाला जे अंडरलाईन करून वर्ड दिलेला आहे काय दिले? हिअरिंग द नॉक. हिअरिंगला अंडरलाईन दिले. तुम्ही ते बघू शकता. हिअरिंगला अंडरलाईन दिलेलं. त्या अंडरलाईन केलेल्या वर्डचं तुम्हाला सांगा. व्हॉट काइंड ऑफ सिंथेसायझर इज द अंडरलाईन वर्ड. किरण आहे, पार्टिसिपल आहे, ॲडव्हर्बियल क्लॉज आहे की नाउन क्लॉज आहे का? बघा आता हिअरिंग द नॉक. त्या नॉकचा आवाज ऐकून आल्यावर सो द नॉक हे काय आहे? नाऊन. तो या नाऊनला कोण क्वालिफाय करते? हिअरिंग. आणि नाऊनला क्वालिफाय करणारा काय असतो? नाऊनला क्वालिफाय करणारा ॲडजेक्टिव्ह. तर ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजेच तो काय आहे? पार्टिसिपलचं कार्य करत आहे. ऑप्शन नंबर 2 काय आलं? करेक्ट आलं. एक दिले यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग. सी दिले नेदर प्राईड नॉट प्रिज्युडाइज अफेक्ट्स. सी दिले द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणतं आहे सांगायचं. त्याला काय येणार आहे?
बघा, आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे काय दिलेलं आहे या सेंटेन्समध्ये, यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हिअर. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाक्यामध्ये जिरण तसे प्रिपोजिशनचं सुद्धा आहे. ओके, जिरण तसे प्रिपोजिशनचं सुद्धा आहे. इंग्लिशमध्ये प्रोहिबिटेड या शब्दानंतर इंग्लिशमध्ये नेहमी बघा प्रोहिबिट या जो शब्द आहे त्या शब्दानंतर नेहमी फ्रॉम या प्रिपोजिशनचा वापर करतात. ठीक आहे. आणि प्रोहिबिटेड फ्रॉम हे नंतर जिरण म्हणजे आय चा वापर केला जातो, जे की इथे स्मोकिंग केलेलं आहे. ठीक. इट मीन्स ऑप्शन नंबर ए काय आहे तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए इथे आहे. इथे फक्त बी दिलं येणार नाही, ते बी दिले, इथे ए आहे. ठीक आहे. ते काय दिलंय, नेदर प्राईड नॉर प्रिजुडाइज अफेक्ट. आता नॉर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये नॉरचा वापर केला जाणार, ऑरचा वापर केला जाणार, बटचा वापर केला जाणार, अल्सो अल्सोचा वापर केला जाणार, तो यानंतर येणारा सब्जेक्टनुसार वाक्यातील वर्ब ठरवतात. यानंतर जो सब्जेक्ट येणार त्या सब्जेक्टनुसार वाक्यातला वर्ब ठरेल. आता नाहीतर द प्राईड नॉर, आता हा नॉर दिलेला आहे. नॉर नंतर जो सब्जेक्ट दिलेला आहे प्रिज्युडाइज, या प्रिज्युडाइजच्या अकॉर्डिंग तुमचा वर्ब डिसाईड होईल. तो प्रिज्युडाइज दिलेला आहे, तर इथे मेन वर्बला एस जोडला जातो. इथे अफेक्टला एस जोडलाय, तो की बरोबर आहे. ठीक आहे. तर बी सुद्धा काय आलाय बरोबर आहे. इथे ए एन सी आहे, एन बी करेक्ट आले. चूज द करेक्ट सेंटेन्स. हे काय दिले, आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल बी विजिटिंग वॉल्सन. बी दिले, ही फेल ऑन द फ्लोर वाईल एंटरिंग द रूम. दिले, आय हेट रिमाइंडर. काय येणार इथे, अगदी व्यवस्थितपणे प्रश्न वाचून उत्तर द्यायचे. करेक्ट सेंटेन्स. बघा, आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं, तर इथे करेक्ट होऊन काय येणार ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. बघा, आता इथे काय दिले, आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल बी विजिटिंग वालसर. ठीक आहे. आता या सेंटेन्समध्ये इथे काय यूज झाले, इफचा वापर केलेला आहे पहिल्या सेंटेन्समध्ये. इफचा वापर केला म्हणजे कंडिशनल वाक्य आहे. हे कंडिशनल वाक्य असून यात इफच्या वाक्यातील मॉडेल ऑक्झिलरी विल बी विजिटिंगचा वापर चुकीचा आहे. त्याऐवजी काय यायला पाहिजे होतं, इफ विजिट यायला पाहिजे होतं. हे काय यायला पाहिजे होतं, फक्त विजिट असं यायला पाहिजे होतं. काय यायला पाहिजे होतं, नंतर काय यायला पाहिजे होतं, इफ विजिट. इफ या वाक्यातील मॉडेल ऑक्झिलरी जे विल बी विजिटचा वापर चुकीचा आहे, त्याऐवजी फक्त विजिटचा वापर होईल. ए चुकीचा आहे आपला, तो ए चुकीचा आहे, तो हा ऑप्शन येणार नाही. इथे ए आहे, हा ऑप्शन येणार नाही. इथे ए आहे, हा ऑप्शन सुद्धा येणार नाही. म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. तर बी काय दिले, ही फेल ऑन द फ्लोर वाईल एंटरिंग द रूम. ठीक आहे. वाईल वर्ड यूज झाले. वाईलने मी आय एन जी फॉर्मच्या वर्बला फॉलो करतो. इट इज सेंडिंग हर रिमाइंडर्स. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. तर वाक्य काय, die is better than to surrender. Which one of the following sentence puts a gerund for infinitive in the sentence above? To die is better than to surrender. ठीक. या सेंटेन्स पर्यंत हा जो सेंटेन्स विषय काय विचारलेला आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स सबस्टिट्यूट अ gerund for infinitive sentence above? Dying is better than to surrender. To die is better than surrendering. Dying is better than surrendering. Dying and surrendering are
चला करेक्ट काय आहे? बघा आता या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं, आता या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं, बघा हे काय दिलेलं आहे, डाईंग इज बेटर, काय दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. ए मध्ये काय दिले, डाईंग इज बेटर. आता हे वाक्य जिरणचं आहे कारण की इथे पहिले आय एन जी यूज केलेला आहे. जिरण तसेच प्रिपोजिशन सुद्धा आहे याच्यामध्ये. तो इंग्लिश मध्ये तुम्ही इथे बघू शकता काय दिलेले, टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. ठीक आहे, टू डाय इज बेटर दॅन सरेंडर. ठीक आहे, टू डाय आता तुम्ही ते बघू शकता, टू डाय. आणि टू सरेंडर, आणि याच्यामध्ये टू सरेंडर सुद्धा दिले वाक्यामध्ये. आता टू डाय आणि टू सरेंडर असून यांचे रूपांतर जिरण मध्ये म्हणजेच आय एन जी फॉर्म मध्ये होतं. तिथे काय यायला पाहिजे, डाईंग बेटर दॅन सरेंडरिंग. ठीक आहे, तर इथे काय दिले, डाईंग दिले, बेटर दॅन टू सरेंडर दिले, फक्त जे काही येणार नाही. टू डाय वापरलेलं आहे, जे काही येणार नाही. ठीक आहे, डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर फोर्थ वन ॲब्सोल्यूट काय येणार, करेक्ट वन येणार. ऑप्शन नंबर काय करेक्ट आहे ना, सी ऑनली, फोर्थ वन. ठीक आहे, काय ना सी ऑनली. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. येस, चला अगदी करेक्ट वन तुम्हाला इथे उत्तर द्यायचं आहे. काय येणार, आयडेंटिफाय द ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. काय हे काय दिलंय, द रेन रिव्ह्यू द विल्टिंग श्रब्स. बी दिले, द डॉग चेस द मॅन. सी दिले, द चर्च sang बॅडली दॅट मॉर्निंग. चला तर अगदी करेक्ट सांगायचं. चला काय येणार, बघा आता या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, द सन रिवाइव्ड द राईट विल्टिंग श्रब्स. ए दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता, सी सुद्धा तुम्ही ते बघू. आता या वाक्य ज्या ज्या वर्बचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज असते, अशा वर्बला ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. काय म्हणतात, ट्रान्झिटिव्ह. आता ज्या वर्बचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नसते, अशा वर्बला इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. आता यात रिव्ह्यूड दिलेला आहे, ज्याचा अर्थ काय आहे, रिव्ह्यूचा अर्थ काय आहे, तो कोणाला. रिव्ह्यूड म्हणजे काय, तो कोणाला. आता या वर्बला अर्थपूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे, तो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे, आपल्याला काय ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब फाइंड आउट करायचे. ठीक, ट्रान्झिटिव्ह आहे, पहिला ट्रान्झिटिव्ह आहे. आता फोर्थ मध्ये पहिला हा ट्रान्झिटिव्ह दिले, इथे ट्रान्झिटिव्ह.
थर्ड वन मध्ये हा इंट्रान्सिटिव्ह, फर्स्ट मध्ये इंट्रान्सिटिव्ह हा येणार नाही. पुढे काय दिलंय, चेस. चेस म्हणजे काय, चेस्ट म्हणजेच काय, पण काय. तर या वर्बला अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे म्हणून हा ट्रान्झिटिव्ह आहे. तो हा इंट्रान्झिटिव्ह इथे दिलेला आहे, ते ट्रान्झिटिव्ह आधीच इंट्रान्झिटिव्ह दिले, इथे ट्रान्झिटिव्ह दिलेला आहे. ठीक आहे. हे म्हणजे ऑलमोस्ट चौथं तुमचं उत्तर सॉरी बरोबर आहे ना. द चॉईस सॅंग बॅडली दॅट मॉर्निंग. आता यात पण सॅंग या वर्बला अर्थपूर्ण ऑब्जेक्टची गरज नाही, पण तो इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ऑप्शन नंबर फोर्थ वन करेक्ट आलेला आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे. आय टेक प्राइड टू सर्व माय कंट्री. या ही इज ॲडिक्टेड टू स्मोक. या यू आर फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग अन इंटेलिजंट अँड ओबिडियन्स. तर या सेंटेन्सचा तुम्हाला इनकरेक्ट करेक्ट चुकीचं वाक्य कोणतं आहे ते तुम्हाला सांग. ते करेक्ट उत्तर द्यायचं आहे, चुकीचं उत्तर शोधायचं आहे. काय नव्हे ते बघा. आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं, तर इथे काय दिलेलं आहे, ते काय दिलेलं आहे की आय टेक प्राईड टू सर्व माय कंट्री. हे आता टेक प्राईड काय दिलेलं आहे, ते टेक प्राईड दिलेलं आहे. टेक प्राईड इन नंतर चिरण सर्विसचा वापर करतात. टेक प्राईड टू हे चुकीचं फ्रेज आहे. प्राईज टू हे आहे चुकीचं फ्रेज आहे. त्याच्यामध्ये ए आहे तो ऑप्शन आपला बरोबर आहे ना, कारण की आपल्याला काय सांगितलंय, चुकीचं वाक्य शोधायला सांगितलेलं आहे. ए बरोबर आहे. ए इथे आहे, बीएनसी येणार नाही, इथे के आहे, हा येणार, हे ए आहे म्हणजे पहिलं किंवा चौथं येणार. बी काय दिले, ही इज ॲडिक्टेड टू स्मोक. तर ॲडिक्टेड टू नंतर नेहमी जिरणचा वापर केला जातो. ते स्मोक येणार का, तर नाही, इथे काय यायला पाहिजे होतं, स्मोकिंग. काय यायला पाहिजे होतं, हा सुद्धा वाक्य चुकीचं आहे आणि चुकीचं आहे तो शोधायला सांगितलं. ए अँड बी. ए अँड बी ऑप्शन नंबर फोर्थ वन मध्ये आहे. They have often seen falling stars. Identify the word falling. Falling या वर्डला आयडेंटिफाय. सांग. त्याला काय आहे? काय ना, बघा. आता या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे काय दिलेलं आहे, या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, आय हॅव अपन, आय हॅव आय हॅव अपन. ओके. तर या वाक्यामध्ये जर तुम्ही बघणार, ऑप्शन नंबर वन करेक्ट आहे. फॉलिंग स्टार्स बोललेलं आहे. काय बोललेलं आहे, फॉलिंग स्टार्स बद्दल बोलले. फॉलिंग हा स्टार या नावाला क्वालिफाय करत आहे. चला, आय कॅन हिअर हिम आयडेंटिफाय द वर्ड सिंगिंग. सिंगिंग हा वर्ड काय आहे, आयडेंटिफाय करा वाक्यामध्ये.
चला बोला पटापट काय येणार. काय येणार. काय नाही इथे करेक्ट. बघा जर तुम्ही इथे विचार केला वाक्यामध्ये तर इथे काय दिले, आय कॅन हिअर. काय दिलेले, आय कॅन हिअर सिंगिंग अ सॉन्ग. आता या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, सिंगिंग हा काय आहे, जिरन नॉन फायनाईट वर्ब आहे. काय आहे, सिंगिंग हे नॉन फायनाईट वर्ब आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे ना. ठीक आहे, हा जिरन नॉन फायनाईट वर्ब आहे. क्लिअर. आपली टीईटीची पेड बॅच आहे. पेपर 1 आणि पेपर 2 वर संपूर्ण आधारित ही पेड बॅच आहे. या पेड बॅचमध्ये काय काय प्रोव्हाइड केलं जाणार, तर अगदी तुम्हाला डेली लाईव्ह क्लास घेतलं जाणार. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुमचे व्हिडिओ लेक्चर्स असतात. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स पीडीएफ फॉर्ममध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार. 50 पेक्षा जास्त मॉक टेस्ट. बघा मॉक टेस्ट देणं हे फार गरजेचं असतं. ठीक आहे, मॉक टेस्ट हा एक आरसा आहे जे तुमचं हुबेहूब चित्र दाखवते की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर आणखीन जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. ठीक आहे, आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर MCQ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, हे पेपर 1 आणि पेपर 2 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपले पर पेपर याची फीस 2000 आहे. पूर्ण पॅक घ्यायला गेला तर याची फीस 1000 आहे. दोन हे नंबर दिले, हे दोन्ही नंबर व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअप कॉल करून आपल्या बॅचमध्ये एनरोल. मला माहिती आहे येत्या 10 नोव्हेंबरला टीईटीची एक्झाम आहे. त्यामुळे अगदी तुम्हाला उशीर करायचा नाही. जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला ही बॅच काय करायची आहे, जॉईन करायची. ओके. फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन डाउनलोड ग्लोबल ऑन. 10 नोव्हेंबरला एक्झाम आहे. 40 दिवसांपेक्षा सुद्धा कमी वेळ तुमच्याकडे. तो या वेळेचा तुम्हाला योग्य तो वापर करायचा आणि अगदी व्यवस्थित तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. अनटिल अँड अनलेस तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं प्रिपरेशन असणं व्यवस्थित फार गरजेचं. अगदी व्यवस्थित तुम्हाला काय करायचं याचा अभ्यास करायचा. तो असेच माझे रोज व्हिडिओ तुम्हाला दुपारी 12 वाजता अपलोड झालेले दिसतील आपल्या चॅनलवर. हो तुम्ही बघू शकता, प्रश्न बघू शकता, शेअर करू शकता आणि अशाच प्रकारचा पॅटर्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे. ओके, तर बघायला गेला तर एक्झाममध्ये तुम्हाला 150 प्रश्न असतील आणि 120 वेळ असेल 20 मिनिट. एका प्रश्नाला 1 मिनिट जरी दिला तरी तुमचा टाइम हे अपूर्ण पडतं. तुम्हाला अभ्यासासोबत तुम्हाला स्पीडवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. स्पीडवर सुद्धा तुम्हाला काय ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, चला सो आय होप इथपर्यंत आता कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर नक्कीच आता इथे थांबूयात आपण आणि भेटू आपल्या उद्याच्या लेक्चर. तोपर्यंत सर्वांना बाय, ग्रेट डे, बाय.